शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आहोत हातगाव येथे, जिल्हा नांदेड। आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत। काका, आम्हाला एक आपला संपूर्ण परिचय इकडे करून द्या। मी डॉक्टर कैलास रंगराव पोगरे, हातगाव शिवारामध्ये माझी शेती आहे। हातगावचा रहिवासी आहे, नांदेड जिल्हा। आणि इथे माझी शेती आहे हायवेला लगत, हातगावच्या जवळ 2 किलोमीटर अंतरावर। आणि 10-11 एकर शेती आहे माझी। आणि मागच्या जवळपास 10-15 वर्षापासून पूर्ण 100% जैविक पद्धतीवर शेतीचे उत्पादन घेतो आम्ही। आणि राहिला प्रश्न आता पाणी व्यवस्थापनासाठी सर्व ड्रिप इरिगेशन आहे, फिल्ट्रेशन प्लांट वगैरे लावला आहे, सर्व नेटाफिमचाच आहे सर्व। नेटाफिमचीच फिटिंग आहे सर्व। काका, आपण जे आता इथं नेटाफिमचं ठिबक वापरलं, तुम्हाला काय फरक जाणवला बाबा नेटाफिमच्या ठिबकमध्ये आणि इतर ठिबकमध्ये? नेटाफिमच्या ठिबकमध्ये व्हेरिएशन नाही सर। म्हणजे पाण्याचं व्हेरिएशन म्हणजे पाण्याचं व्हेरिएशन, म्हणजे एका ठिकाणी 2 लिटर पडायला, एका ठिकाणी 1 लिटर पडायला, एका ठिकाणी 4 लिटर पडायला, असं नाही। तरी इथं म्हणजे सारखं पाणी देतात। माझ्याकडे टोटल आता आज 2 लिटर पाणी देणारे ड्रिपर आहेत, 40 सेंटीमीटरला 2 लिटर पाणी देतात। तरी ते म्हणजे पहिल्या फुटावर जे देते तेच तिथं 300व्या फुटावर सुद्धा तेवढंच पाणी मिळते त्याच्यामध्ये। म्हणजे थोडंसं व्हेरिएशन नसल्यामुळं पिकामध्ये चांगला उत्पादनामध्ये चांगली वाढ होते। आणि फर्टिगेशनसाठी व्हेंच्युरी वगैरे आहे, सँड फिल्टर बनवलेला आहे, जैविकच सोडतो त्याच्यामध्ये। साधारणतः किती वर्ष झाले आपल्याला नेटाफिमचं ठिबक तुम्ही घेतलं? नेटाफिमचं करून मला जवळपास खूप वर्ष झाले सर, आज जवळपास 17-18 वर्ष झाली असतील। 17-18 म्हणजे तुम्हाला आता नेटाफिमची सवय झाली 100%। अगोदरचं माझ्याकडे 1 फुटावरचं 1 लिटरच होतं। आता बऱ्याच शेतकऱ्यांची एक भावना आहे की पाणी जास्त पाहिजे। बरेच शेतकरी आग्रह करतात की 3 लिटरचा डिस्चार्ज, 4 लिटर। नाही, पाण्याचा डिस्चार्ज कसं आहे सर, आता लँडवर अवलंबून आहे आणि क्रॉपवर अवलंबून आहे। आता माझ्याकडे जी आहे लँड ती टोटल म्हणजे थोडीशी लाईट सॉइल आहे, त्याच्यामुळे कसं असते की इथं लाईट सॉइल असल्यामुळं पर्क्युलेशन जास्त होते इथे या जमिनीमध्ये, तर निचरा जास्त होते। तर इथं जर आपण जास्त लिटरचे जर ड्रिपर टाकले, जसं आता आपण जर 4 लिटरचं ड्रिपर टाकलं, म्हणजे इथं पाणी पसरत जास्त नाही तर खोल जास्त जाते। जसं मुळाचा एरिया आपल्याला पसरत जास्त असते, तर त्याच्यामध्ये मग जसं आपण पाण्यातून खतं देणार आहोत, पाणी देणार आहोत, मुळाला मिळण्यापेक्षा 75% पाणी वाया जाते, जमिनीमध्ये निघून जाते। त्याच्यामुळे आपण जितक्या कमी पाणी देणारे ड्रिपर असतील तेवढा जास्त शेतकऱ्याचा फायदा नाही। आणि थोडंसं क्षेत्र सुद्धा कसं 1 एकर पिजाच्या जागी 2 एकर चालते ना आपल्या ऑटोमॅटिकच। 4 लिटरच्या जागी 2 लिटर ड्रिपर असल्यामुळे लांबी पण वाढते, वालकी संख्या आपला खर्च कमी होतो, ड्रिप मधला। तर शेतकरी बंधूंनो, काकांनी जी माहिती आपल्याला सांगितली की बाबा डिस्चार्ज हा जास्त नको, कारण आपण जे काही पिकं लावतो, जसं आता वेलवर्गीय पिकं असतील, टोमॅटो असेल किंवा फळबाग असेल, यांचे जास्तीत जास्त जे मुळं आहेत, पांढरी मुळं आहेत, खाणारे मुळं आहेत, हे 1 ते 1.5 फुटाच्या आतमध्ये असतं। पाणी आणि खताचं व्यवस्थापन फक्त तिथेच करायचं आहे जिथं खाणारे मुळं आहेत। ज्याच्या मुळांच्या कक्षेच्या बाहेर जर खत आणि पाणी गेलं ते घेऊ शकणार नाही, तर ते वेस्ट चाललं ना आपलं सगळं। म्हणजे आपल्याला ही खोली जर मेंटेन ठेवायची असेल, लो स्पेसिंग, लो डिस्चार्ज, आपण म्हणतो कमी अंतरावरील ड्रिपर, आणि त्यामधून पडणारं पाणी हे कमी असलं पाहिजे, असंच निवडायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं पीक हे चांगलं येईल, त्याच्यापासून आपण चांगलं उत्पादन भेटू। अशीच आपणही शेती करा, आपल्याही आरोग्याची काळजी घ्या, आणि त्याचबरोबर इतरांची काळजी आपण घेतली पाहिजे। त्याचबरोबर पाणी आणि खतांचं काकांनी सांगितल्याप्रमाणेच आपणही व्यवस्थापन करायला शिकलो पाहिजे, कारण शेतीला पाणी हे जास्त लागत नाही। आपल्याकडे आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यावर आपण लक्ष आपलं दिलं पाहिजे। तर धन्यवाद। नमस्कार।